हुरडा पार्टीची कन्सेप्ट माहिती का तुम्हाला? तर चला सांगते. त्याआधी सॉरी, कारण माझा आवाज सर्दीमुळे प्रॉपर नाही आलाय. सो तुम्ही नक्कीच मॅनेज करून घ्याल ह्याची मला खात्री आहे. आधीच्या काळी काय व्हायचं ना, शेतात हिवाळ्यात हुरडा काढायची. त्या निमित्ताने शेतात सगळ्यांच्या मिळून जेवण खाणं व्हायचं. सगळ्यांच्या भेटी व्हायच्या, लोक एकत्र यायचे. ती मजाच काहीतरी वेगळी होती. पण आता ती कन्सेप्ट राहिली नाही. प्रत्येकाला शेत असेल असं नाही, किंवा प्रत्येक जण शहरातले शेतात जाणं पॉसिबल होत नाही. या धावपळीच्या लाईफमध्ये कधीतरी असा निवांत वेळ काढणं छान वाटतं. आणि हाच विचार करून हुरडा पार्टीची कन्सेप्ट चालू केली असेल असं मला तरी वाटतं. आणि हाच विचार करून आम्ही पण 26 जानेवारीला हुरडा पार्टीला गेलो होतो. शहराच्या बाहेर असा ओपन स्पेसमध्ये सगळे अरेंजमेंट केलेली होती, जिथे आमचे स्वागतही जोरदार झाले. 26 जानेवारी असल्यामुळे सगळीकडे तिरंगा बलून्सची थीम केलेली होती. मग बसलो हुरडा खायला. त्यासोबत एवढे आयटम्स पाहून आम्ही लिटरली सरप्राईज झालो होतो. तुम्ही प्रकार बघू शकता किती होते ते. हे सगळं पॅकेजमध्ये अनलिमिटेड होतं. त्याचा आम्ही मनसोक्त आनंद घेतला आणि निघालो ॲडव्हेंचर करायला आणि राईड्स ट्राय करायला. मला हाईटची भीती वाटते, त्यामुळे मी काही ट्राय केलं नाही. सगळ्यांनी रोपवे आणि सायकलिंग केलं, पण मी रेकॉर्ड पण करू शकले नाही. माझ्या राघवचं कसं आहे ना, तो बसेपर्यंत सगळ्या गोष्टींना घाबरतो, नंतर सगळं ट्राय करतो. आम्ही त्याला उंठावर बसवलं, त्यातही तो रडायला लागला. मग शेवटी नादच सोडला आणि आईस गोळा खाण्यावर कॉन्सन्ट्रेट केला, जो की अनलिमिटेड होता. त्यावर तुटून पडलो होतो. मला राघवचे मामा सोबत असले ना की त्याचं टेन्शन नसतं, तेच त्याला सांभाळतात. तर गर्ल्स, हे फायदे असतात बरं का भाऊ असण्याचे. तुमच्या मुलांना सांभाळतात की नाही तुमचे भाऊ? कमेंट्समध्ये नक्की सांगा. बाकी मी कशातही बसायला विचार करेन, पण झोका आणि कारमध्ये बसायला कधी रेडी असतो. म्हणून माझं बाळ जे झोक्यावर बसलं ते उतरत नव्हतं. आणि नंतर कारमध्ये बसलं, त्यातही 5 राईड्स केल्याशिवाय तो थांबला नाही. त्यानंतर तिथे असे गेम्स ते पाहून वाटलं की खरंच लोक ह्या निमित्तानं तरी युनाईट होतात. आणि किती छान वाटतं ना असं सगळे एकत्र आले की. त्यानंतर आम्ही जेवणाची अरेंजमेंट पण छान केली होती. जेवण पण केलं. घरी जायला निघालो. त्यात चांगलाच लेट झाला होता आम्हाला निघायला. आणि असा आमचा दिवस एन्जॉय केला. हुरडा पार्टीच्या निमित्ताने आम्ही फोटोज व्हिडिओज काढले, मेमोरी स्टोअर केल्या. प्रत्येकाने भेट द्यावी अशी खटोडची हुरडा पार्टी आहे. माझ्या व्लॉग्स थ्रू तुम्हाला काही हेल्प झाली तर मला छानच वाटेल. नक्कीच सगळेजण भेट देऊ शकता. तर आजसाठी एवढंच. बाय बाय.